तर नमस्कार मित्रांनो, व्ही टेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या दादांच्या कमेंट होत्या की लाईव्हचा वॉच टाईम काउंट होतो का नाही. तर मी ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती लाईव्हची सांगणार आहे आणि आपण लाईव्ह घ्यावी का नाही घ्यावी याच्याविषयी पण संपूर्ण माहिती सांगणार आहे. लाईव्ह घेण्याचे फायदे पण सांगणार आहे, लाईव्ह घेण्याचे तोटे पण सांगणार आहे. तर तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता माझे 2 चॅनल आहेत, आवड वार करायची आणि आवड शेतकऱ्याची. हे 2 मेन चॅनल आहेत आणि आणखी 2 चॅनल आहेत, ते पण मॉनिटाईज व्हायचे राहिलेले आहेत. तर मी तुम्हाला शेतकरी मित्रांनो हे काय असं सांगत नाही की 2 वर्षाच्या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगतो. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. खूप साऱ्या ताईंचा दादांचा गैरसमज असतो की लाईव्हमुळे आम्हाला एवढा वॉच टाईम मिळतो. पण मित्रांनो, लाईव्हचा काहीही वॉच टाईम मिळत नाही. तुम्हाला सांगतो, जेव्हा आपण लाईव्ह आपली सुरू असते, जेव्हा आपल्या लाईव्हवरती समजा आपण लाईव्ह सुरू केली 1 तासाची आणि 100 लोक जर आली, तर 100 लोकांच्या 1 तासानं जर धरला आपण, तर 600 घंटे व्हायला पाहिजेत. 1 तास एकाचा, तर 10 जणांचे 60 तास. तर असं होत नाही शेतकरी मित्रांनो. तर फक्त काय होतं, लाईव्हचा वॉच टाईम काउंट कोणता होत असतो मी तुम्हाला ते सविस्तर सांगतो. लाईव्हचा वॉच टाईम ही असा काउंट होतो की जेव्हा आपण आपली लाईव्ह संपते, समजा 1 तासाची लाईव्ह असेल आपली, तर ती लाईव्ह आपली ती लाईव्ह आपली जेव्हा संपते आणि लाईव्ह संपल्याच्या नंतर जेव्हा तो व्हिडिओ अपलोड होतो, अपलोड झाल्याच्या नंतर त्या व्हिडिओला ज्या व्ह्यूज येतात आणि त्या व्ह्यूजचा तो वॉच टाईम नंतर धरला जातो. जेव्हा आपली लाईव्ह चालू असते तेव्हा जे आलेले लोक असतात त्यांचा वॉच टाईम काउंट होत नाही. फक्त काउंट होतो जे नंतर व्हिडिओ तो अपलोड होतो, लाईव्ह व्हिडिओ. आणि लाईव्ह व्हिडिओ अपलोड झाल्याच्या नंतर जे लोक त्याला नंतर बघतात, लाईव्ह अपलोड झाल्याच्या नंतर फक्त त्याच लोकांचा वॉच टाईम आपल्याला भेटत असतो आणि तो खूपच कमी भेटतो. कारण की लाईव्ह एकदा अपलोड झाल्याच्या नंतर लाईव्ह कोणीही जास्त बघत नाही आणि त्याचा वॉच टाईम एकदम खूप कमी आपल्याला मिळतो. तर हे गैरसमज तुमचा दूर झालेला असेल. तर लाईव्ह घेण्याचे फायदे, नवीन जे चॅनल असतात मित्रांनो, त्याच्यावर लाईव्ह घेण्याचे काही फायदे नाहीत. तुम्हाला सांगतो, सुरुवातीला लोक काय करतात, लाईव्हमुळे म्हणतात म्हणजे सबस्क्रायबर वाढतात. सबस्क्रायबर तर वाढतात, पण जे सबस्क्रायबर असतात ते सबस्क्रायबर आपला व्हिडिओ पाहत नाहीत. उदाहरणार्थ शेतकरी मित्रांनो, जर तुमचे समजा 1000 सबस्क्रायबर असतील आणि एखादं समजा कुकिंगचं चॅनल असेल, लेडीजचं कुकिंगचं जर चॅनल असलं आणि जर तुम्ही लाईव्ह येत असाल, लाईव्हचे जे सबस्क्रायबर असतात ते तुमच्या कॅटेगरीचे सबस्क्रायबर नसतात. ते इकडचे तिकडचे सबस्क्रायबर असतात आणि त्यांनी जर तुमचं चॅनल सबस्क्राईब केलं आणि नंतर तुम्ही व्हिडिओ टाकत राहिले तुमच्या चॅनलवरती, तर तुम्हाला तुमचे व्हिडिओ व्ह्यूज येणार नाहीत त्याला जास्त. कारण की तुमचे जे सबस्क्रायबर आहेत ते ओरिजिनल सबस्क्रायबर नाहीत. म्हणून मित्रांनो, जोपर्यंत आपले ओरिजिनल सबस्क्रायबर कमीत कमी 50,000, जर आपले कमीत कमी 50,000 जेव्हा सबस्क्रायबर होतील, तेव्हा आपण लाईव्ह सुरू करायची आहे त्या चॅनलवरती. आणि तेव्हा जर आपण लाईव्ह सुरू केली मित्रांनो, तर आपण काय जे सबस्क्रायबर बेस आपला लाँग व्हिडिओ पाहणार आहे, तर लाँग व्हिडिओ पाहिल्यामुळे काय होईल, तो सबस्क्रायबर आपला येईल आणि तिथं आपल्याला म्हणजे त्या कॅटेगरीशी बोलणं चालणं होईल आपलं. सुरुवातीला जर तुम्ही लाईव्ह सुरू करसाल आणि डायरेक्ट जर माणसं जोडसाल, तर ते तसं नाही जमणार मित्रांनो. तसं वेगवेगळ्या कॅटेगरीचे माणसं जोडल्या जातील आणि तुमचं चॅनल हे ग्रो करणार नाही. तुम्हाला जर चॅनल लवकरात लवकर ग्रो आणि मॉनिटाईज करायचं असेल, तर तुम्हाला कोणतीही लाईव्ह करायची नाही आणि कोणाच्याही मोबाईलवरून सबस्क्राईब चॅनल करायचं नाही. आपलं स्वतःचं रेग्युलर काम चालू ठेवायचं. तेव्हा तुमचं चॅनल वगैरे मॉनिटाईज होणार आहे आणि रेग्युलर काम जेव्हा करसाल तेव्हा चॅनल मॉनिटाईज होणार आहे. लाईव्हनं वगैरे काही वॉच टाईम वगैरे वाढत नाही. लाईव्हमुळे अधिकीचा आपल्याला तोटा होतो, फायदा सुरुवातीला काही होत नाही. सबस्क्रायबर वाढतात, पण ते सबस्क्रायबर आपले लाँग व्हिडिओ बघत नाहीत आणि लाईव्हला पैसे म्हणजे नाहीच्या बरोबर मिळतात, एकदम कमी असे पैसे मिळतात. त्याच्यामुळे लाईव्हचा जास्त काही फायदा नाही असं मला तर वाटतं, माझ्या 2 वर्षाच्या अनुभवानुसार मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो, तर नक्की लाईक सबस्क्राईब करा. तर आता मी इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल, कारण की दुसऱ्या चॅनलवर टाईम इतके दिवस टाईम देत होतो, पण आता या पण चॅनलवर टाईम द्यायचा आहे. कारण की मराठीमधून खूप सारे कमी यूट्यूबर आहेत मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा.